डॉक्युमेंटेड करून आपण ठेवलेलं आहे आणि त्या पॅरामीटर्स मध्ये जर एक्सेप्ट असतील तरच आपण ते मेडिसिन पास करतो, राईट. सो सच काइंड ऑफ स्टँडर्डायझेशन यू हॅव टू डू फॉर ईच अँड एव्हरी मेडिसिन अंडर दिस. So each comes under the pharmacy. So it is applicable for the both natural as well as synthetic sources. Also, we have to go for the formulation of that particular drug, which is used for the diagnosis purposes, prevention purposes, as well as the treatment of any kind of disease. So मी मेडिसिन जे बनवतोय त्याचा उपयोग फक्त मला डिसीज वरती ट्रीटमेंट यूज करायचा आहे का, हा एकच माझा पर्पज असेल का? डेफिनेटली नॉट. जर एखादा डायग्नोस्टिक पर्पज साठी सुद्धा मी यूज करू शकतो. ओके, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज ड्रग आहे, तो डायग्नोस्टिक साठी मी यूज करते. फॉर एक्झाम्पल, इफ देर इज अ पर्सन विच इज सफरिंग फ्रॉम हिपॅटायटिस, ओके, सो इफ ही सफरिंग फ्रॉम हिपॅटायटिस, ही शुड हॅव ब्लड टेस्ट, बरोबर आहे, त्याला एक ब्लड टेस्ट करायला लागणार आहे. सो ब्लड टेस्ट करताना मी त्याचं ब्लड मध्ये काहीतरी एखादा इन्ग्रेडियंट इन्सर्ट करतो आणि त्याच्यातून जो मला रिझल्ट भेटणार आहे, मी त्याच्यावरून काय करणार आहे, कंपाईल करणार आहे की ह्याला हिपॅटायटिस आहे की नाही आहे. ओके, सो तो जो ड्रग इन्ग्रेडियंट मी इंट्रोड्यूस करणार आहे, that is called as drug, that is an active ingredient, right? So it should be formulated and it comes under the pharmacy, right? So it is also part of diagnosis, also a treatment as well as prevention. डिसीज झाल्यानंतर मी ड्रग देणार आहे आणि त्याला क्युअर करणार आहे, तेच फार्मसी आहे का? डेफिनेटली नॉट. त्याला डिसीज होऊ नये त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी जे मी मेडिसिन देणार आहे, फॉर एक्झाम्पल युअर व्हॅक्सिन, राईट. नाव डेज वी आर गोइंग टू सी फॉर कोरोना देर इज अ वॅक्सिनेशन is there, right? So vaccine is a kind of any drug or that is an antibody, a different part, right? But it is for a prevention purpose, that person should not suffer from corona in their future, right? So this is called as a preventive measure. So it comes under the active ingredient, right? So this is the pharmacy, right? I hope everybody understood this pharmacy, and I hope everybody understood what is the pharmaceutics in this short definition. Now we are going to see the history of pharmacy in detail, right? So if you see the history of pharmacy, it is divided in 5 historical periods. So there are these 5 historical periods, that is the ancient era, empiric era, industrialization era, patient care era, and biotechnology and genetic engineering era. So हा एक हिस्ट्रीचा पार्ट आहे. मी तुम्हाला ह्या चॅप्टर मध्ये 2 ते 3 लेक्चर आपले ह्याच्यामध्ये 3 ते 4 लेक्चर जातील. ह्याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री बघायची आहे की फार्मसी कसं जनरेट झालं. सो दिस हिस्ट्री आय हॅव bifurcated in 5 periods. That is the ancient era, which is beginning time of 1600 च्या बिगिनिंग पिरियड मध्ये आणि त्याच्या आधीचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये फार्मसी प्रोफेशन कसं होतं. एम्पेरिक एरा मध्ये आपण कुठला एरा बघणार आहे की 1600 पासून 1940 ह्या पिरियड मध्ये कसं फार्मसी प्रोफेशन बिल्ड झालं. देन इन 1940 टू 1970 that is the industrialization era. Why there is a industrialization area? Because there is some kind of industrialization in this area. So that era is given as an industrialization era. Then that is the 1970 to present, up to date. So this is a patient care era. So आधीपर्यंत आपण काय बघितलं की सायंटिस्ट असतील, रिसर्चर्स असतील, यांनी फार्मसी प्रोफेशन सुरुवात केली, मेडिसिन्स बनवायला सुरुवात केली, एक्सट्रॅक्ट करायला सुरुवात केली, सोर्सेस फाइंड आउट केले. नंतर त्यांना जाणवलं की हे सोर्सेस आहेत ते कुठेतरी मॅन्युफॅक्चर झाले पाहिजेत, म्हणून त्यांनी इंडस्ट्रियलायझेशन एरा स्टार्ट केला. आणि इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर आपल्याला जाणवलं की याला कुठेतरी स्टँडर्डायझेशन झालं पाहिजे की जेणेकरून पेशंटच्या बेनिफिट आणि पेशंटची हेल्थ आपण मेंटेन करू. हा त्याचा मोटो झाला. ओके, सो वी आर गोइंग टू अपडेटेड अवर फार्मसी प्रोफेशन अकॉर्डिंग टू अवर नीड, कन्सिडरिंग द पेशंट केअर. ॲट this is a patient care era from 1970 to up to date, right? And then next, that is a new horizon, it's come, that is a 5th era, that is biotechnological and genetic engineering era. So हा नवीन कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये वास्ट वर्क चालू आहे, रिसर्च वर्क चालू आहे.
हा जो एरा आहे हा बायोटेक्नॉलॉजिकल आहे आणि जेनेटिक इंजिनिअरिंग वरती आहे. हा एक फ्युचर ऑफ फार्मसी आहे. याच्यावरती आपण सायंटिस्ट सिव्हिल फार्मासिस्ट आहेत ते वर्किंग चालू आहे. वी आर गोइंग टू सी दिस फार्मसी हिस्ट्री इन दिस. मला वाटतं सांगितलं तुला जर तिने मायक्रोस्कोप नाही घेतला असता ना. We are going to start with our first ancient era. That is first era, that is ancient era, which belongs to the 1600 AD. So in this era, what they have done, भारतात तर मार्केट they have learned from the habits of animals, how they heal their wounds, how they survive in the critical condition, right? So 1600 शतकात जे ह्युमन बीइंग्स होते ते कशावरून फार्मसी प्रोफेशन किंवा मेडिसिन किंवा ड्रग हे कशावरून त्यांनी शिकायला सुरुवात केली. ॲनिमल्स होते त्यांच्या समोर, राईट? सो ॲनिमल्सला जर एखादा गुण झाला, जखम असेल किंवा एनी काइंड ऑफ अनकम्फर्टेबल कंडिशन जर असेल तर ते स्वतःला कसं त्या कंडिशन मधनं बाहेर काढतात किंवा हील करतात हे बघून ह्युमन विचार करायला लागले की जर ॲनिमल बरा होऊ शकतो तर ह्युमन बिईंग पण डेफिनेटली बरा होऊ शकतो. सो त्यांचं जे बिहेवियर आहे त्याच्या ऑब्झर्वेशन 5 वर्ष बहुतेक 5 जणांनी मेथड्स आहेत ह्या अडॅप्ट करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी बघितलं की ॲनिमल्स यूज करतायत, मड यूज करतायत, राईट? तर तुम्ही अजूनही बघितलं तर काही अॅनिमल्स आहेत, एलिफंट, दे गो इनटू द एरिया व्हिच इज देयर इज अ मडी और क्ले, म्हणजे असं चिखल किंवा माती ह्या टाइप मध्ये जातात त्याच्यामध्ये ऑलरेडी अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी असते किंवा सल्फर कंटेंट असतो. त्याच्यामुळे सल्फरमुळे काय होतं, मायक्रोबियल ग्रोथ आहे ही होत नाही, राईट? और प्रिव्हेंटिव्ह होते किंवा किल होते, राईट? सो असे काही मड्स आहेत तिथे जाऊन एलिफंट वगैरे राहतात ज्यामुळे त्यांची स्किन आहे ती मायक्रोबियल फ्री राहते. सो हे जे ऑब्झर्वेशन आहे त्या काळामध्ये केलं गेलं. सो त्याच्यावरून त्यांनी आयडेंटिफाय केलं की काही लिव्ज आहेत, मड आहे, कूल वॉटर आहे, दिस कॅन बी यूज फॉर द स्टॉप द ब्लिडिंग अँड हील वुंड्स. सो त्या पिरियड मध्ये असे काही व्हायरसेस नव्हते जे आता आहेत. त्यावेळेस त्यांना बेसिक गोष्टी होत होत्या. फॉर एक्झाम्पल युअर wounds because they have no protective clothes and shoes in their leg, right? So ह्या गोष्टी त्यांना जास्त होत होत्या. त्याच्यामुळे wounds, bleeding ह्या गोष्टी होत्या किंवा स्किन इन्फेक्शन्स असेल ह्या गोष्टी त्यांना जास्त होत होत्या. ते त्यांनी ह्या गोष्टीवरून आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली बाय ऑब्झर्विंग द ॲनिमल्स. ऑल्सो दे स्टार्टेड एक्सपिरियन्स डॉक्युमेंटेड healing onto the clay tablet which provides earliest known as written record. जर तुम्ही फार्मसी प्रोफेशन बघितलं तर इफ देर इज ऍक्टिव्हिटी इट इज रेकॉर्डेड और डॉक्युमेंटेड देन ओनली वी कॅन से दॅट ऍक्टिव्हिटी इज डन. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही ऍक्टिव्हिटी केले की कसं समजणार, जर तुम्ही डॉक्युमेंटेड केली असेल तर की मी सकाळी उठलो, मी ब्रश केला, हे केला, तुम्ही मला सांगताय की मी सकाळी उठलो, ब्रश केला, आंघोळ केली, मी मान्य करणार आहे का? डेफिनेटली नॉट. तुझ्याकडे एव्हिडन्सच नाहीये. जर तुम्ही तो एव्हिडन्स डॉक्युमेंटेड केला तरच एक्सेप्ट करणार, राईट? सो फॉर एक्झाम्पल, हाऊ कॅन everyone accept that the leaves can be used for the healing, the mud can be used for the using for skin bleeding, right? So they started the experience the documented and how they documented. 16व्या शतकात तर त्यांच्याकडे पेपर पेन नव्हता, राईट? सो दे स्टार्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑन द क्ले टॅबलेट. त्यांनी क्ले टॅबलेट बनवली आणि त्याच्यावरती त्यांनी लिहायला सुरुवात केली. आय विल शो द इमेजेस इन फर्दर पार्ट ऑफ दिस चॅप्टर how they practice on that particular clay tablet आणि त्यांनी ते documented start केला. So if you see, the Babylon is the earliest record of the pharmacy practice by the priest also as a pharmacist or physician was kept. So there was a science of drug organized the pharmacy and medicines at its beginnings. Okay, so it is recorded into the Babylonia, right? So हे जे document एव्हिडन्स आहे हे तुम्हाला बॅबिलोनिया मध्ये मिळून जाते. देन इफ यू सी इन 1600 इन सेम एन्शियंट एरा मुकरमीट पण आता होणार आहे, फोकस ऑन द हर्ब्स. जसं काही लोकांनी ॲनिमल्स कडून ऑब्झर्व करून मेडिसिन बनवायला स्टार्ट केली किंवा त्यांच्या हॅबिट्स अडॉप्ट केल्या, तसंच चायनीज जी लोक होती त्यांनी काय केलं, मेडिसिन्स
बनवायला सुरुवात केली और ते यूज करायला लागले ऍज अ मेडिसिन्स, राईट. सो इफ यू सी द हिपोक्रेट्स, it comes in a same era, that is a ancient era. So anyone knows the Hippocrates? Who is Hippocrates? Can anyone tell? It is mentioned over there, you can read it. Yes, who is Hippocrates? Father of medicine. Yeah, right. It is already mentioned, the father of medicine. But if anyone can tell me, yes, he is a physician. Exactly, very good. So why he is known as father of medicine? Anyone has knowledge on that? 7,000 बॅटरी पण आहे आणि मस्त वाटायला. थ्री इडियट्स बघितलाय कोणी? कुणी कुणी बघितलंय थ्री इडियट्स? M51 ना, F62 62 आला. असं आहे. आवाज ब्रेक झाला, मला ऐकायला आणि नाही आलं. 7,000 बॅटरी दिली त्याला. तो रिवर्स चार्ज. हल्ली तर बराच वेळा लागतो टीव्ही वरती थ्री इडियट्स. कोणाला हा कन्सेप्ट माहितीये का? एखादा फिजिशियन आहे, तो त्याची डिग्री घेतल्यानंतर, माझा आवाज येतो ना सगळ्यांना? येस सर. ओके. सो एखादा फिजिशियन म्हणजे तुम्ही जे ज्यांना डॉक्टर म्हणता, राईट. सो जेव्हा तो त्याची डिग्री कंप्लीट करतो तेव्हा एक ओथ घेतो, माहिती आहे सगळ्यांना? की कुठल्याही कंडिशन मध्ये जर एखादा पेशंट मला ऑब्झर्व झाला तर मी माझं पर्सनल लाईफ सोडून मी त्या पेशंटची केअर करेन, एक अशा प्रकारची एक ओथ असते, माहिती आहे सगळ्यांना? जी फिजिशियन घेतो, ऐकली असेल, राईट. सो त्या ओथला नाव माहितीये कोणाचं आहे? विच इज दॅट ओथ? सो दॅट इज अ हिपोक्रेटिक ओथ, असं त्या मेन्शन केलंय थ्री इडियट्सच्या याच्यामध्ये. करीना कपूर सगळ्यांना माहिती आहे, तिने हा हिपोक्रेटचा उल्लेख केलेला आहे. कधी बघितला तर हा पार्ट नक्की बघा. सीन मी सगळ्या डिटेल मध्ये सांगत नाही, पिक्चर पण बघत जा आणि त्याच्यातून थोडंसं एक्सट्रॅक्ट पण करत जा. नॉलेज विल डेफिनेटली हेल्पफुल. अँड हिज maybe comes for your MCQ or your examination, who is the father of medicine. Okay, so then एक Hippocratic oath, difficult, kindly mute if anybody some mistakenly mute. So he oath that is a Hippocratic oath that I have explained you. So he is the father of medicine. He comes in same ancient, and he is the first physician in the. He comes in the ancient era and as well known as a father of medicine. The next scientist, that is a Theophrastus. He worked a lot in a botany. He extracted lots of crude drug from natural sources, from the plant sources, and that's why he is known as the father of botany, as the earliest scientist, that is a Theophrastus. The next scientist will become, that is a Mithridates. He is again known as a father of toxicology. He studied a wide scope and studied into the adverse effects of the plants. That at that era we have known some about the plant and we have extracted number of medicines from that plant. Okay, so that is done by the Theophrastus. Right, but effects of the plant, right, that are extruded. So for that purpose, he is the person who firstly study that, and against to that he has awarded as a father of toxicology, right? So there are some questions on this basis according to the scientist, right? So now we are come towards the India.
up to this we have seen the ancient era in other countries. Other countries मध्ये ancient era मध्ये 16 शतकामध्ये काय काय चालू होतं फार्मसी प्रोफेशन बद्दल हे आता आपण बघितलं. पण जर तुम्ही मेडिसिन हा कन्सेप्ट जर इंडियामध्ये बघितला तर हा आपला खूप पूर्वजांपासून आहे. बरोबर आहे. तुम्ही सिरियल बघितलं असेल, रामायण बघितलं असेल, महाभारत बघितलं असेल, तर प्रत्येक राजाकडे एक असा वैद्य असायचा जो त्याच्या प्रजेला किंवा त्याच्या राजाच्या पूर्ण घराण्याला एक मेडिसिनल सर्व्हिस प्रोव्हाइड करायचा और फिजिशियन सर्व्हिस प्रोव्हाइड करायचा. त्याला ते वैद्य म्हणत होते. बरोबर आहे. सो आपल्याकडे पण पूर्वापारपासून काहीतरी एक मेडिसिन रिलेटेड आपल्याकडे पहिल्यापासून आहे. राईट. सो हाऊ वी प्रॅक्टिस इन एन्शियंट डे. राईट. सो देर इज अ सुश्रुता संहिता. राईट. सो आपल्याकडे जर कोणाला माहिती असेल मेडिसिनल सिस्टीम माहिती आहेत कोणाला कोणकोणत्या आहेत त्या कोण सांगू शकेल मेडिसिनल सिस्टीम कोणकोणत्या आहेत आणि कोणकोणत्या आहेत जाऊ दे इंडियामध्ये कोणती मेडिसिनल सिस्टीम आहे स्वतःची. आयुर्वेदा. एक्झॅक्टली. व्हेरी गुड. हु इज दॅट? गौरी. Okay, very good. So this is a Ayurvedic system, right? So this is a one kind of medicinal system. Can anyone tell another medicinal system that you have known? Allopathy. Homeopathy. Exactly. Very good. Anyone? Yeah. That is covered. Unani. Exactly. Very good. Who is that? Akshata. Very nice. So Unani, right? So we have Ayurveda system, homeopathic system, we have allopathic system, and we have Unani system, right? So these are some medicinal system. We are going to see that medicinal system in our further study as well. So as India, we have our own medicinal system, which is come from before the 1600th century, right? So firstly that Sushruta Samhita is an Ayurvedic system which comes under the They have defined Sushruta Samhita as a monograph. They have almost 760 herb in the 6th century only. 6व्या शतकातच आपल्याकडे जवळपास 760 हर्ब होते जे सुश्रुता मुनींनी ऍज अ सुश्रुता संहिता हा एक इस्टॅब्लिश केला. त्या कंडिशन मध्ये आपण त्याला मोनोग्राफ म्हणतो. मोनोग्राफ म्हणजे काय? मोनोग्राफ अशा गोष्टीला म्हणतो एक प्रकारचं बुक असतं ज्याच्यामध्ये डिफरंट हर्ब आहेत, डिफरंट मेडिसिनल प्लांट आहेत, ज्याचे प्लांटचा कुठला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे आणि त्या ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचा एक्झॅक्टली रोल कुठल्या डिसीज वर आहे हा मेन्शन करतो. त्याच्यामध्ये त्याचं टेस्टिंग, स्टँडर्डायझेशन, फॉर्म्युलेशन हे सगळं मेन्शन केलेलं असतं. त्याला मोनोग्राफ म्हणतो. तो पार्ट आपण लेटरल पार्ट मध्ये बघणार आहे. ओके. सो त्याला आपण मोनोग्राफ म्हणतो. असा मोनोग्राफ कुणी इस्टॅब्लिश केलाय? सुश्रुता मुनींनी केलेला आहे आणि त्या मोनोग्राफला काय म्हटलं जातं? सुश्रुता संहिता म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 760 हर्ब्सची आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते. ओके. देन नेक्स्ट मुनी कम दॅट इज अ चरक मुनी. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड और नो सच काइंड ऑफ मुनीज. हे आयुर्वेदामध्ये तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल. ओके. सो चरक मुनी व्हॉट गिव्ह विच मोनोग्राफ? दॅट इज अ चरक संहिता. ओके. सो चरक संहिता आपल्याला चरक मुनींनी दिलाय. व्हॉट ही हॅव डन इन दॅट मोनोग्राफ? ही हॅव क्लासिफाईड हर्ब इन 15 ग्रुप. ओके. आपल्याकडे 760 हर्ब आधी होते पण त्याच्यानंतर त्या हर्बचं आपण क्लासिफाय करू शकतो अकॉर्डिंग टू द डिसीज. म्हणजे अँटीपायरेटिक डिसीज असतील किंवा अँटी कॅन्सर डिसीज असतील, अँटी डायबेटिक असेल, हा त्या अँटी डायबेटिक मध्ये हे जे 760 मधले ड्रग आहेत किती येऊ शकतात? समजा 10 ड्रग आहेत ते अँटी कॅन्सरला येतात. 100 ड्रग कॅन बी युटिलाइज्ड इन डायबेटिक्स. सो सच काइंड ऑफ क्लासिफिकेशन इज डन इन 50 ग्रुप्स by the Charak Muni under the Charak Samhita. Then the next comes that is a Sharandhar Muni. So Sharandhar Muni, what they have done? He formed next monograph. It can be known as a Sharandhar Samhita. And nowadays he is the extract of both Sushruta Samhita and Charak Samhita under the Sharandhar
Sahita, right? So if you refer the Sharandhar Sahita, it is a well-known. And nowadays, if you see any Ayurveda medical college or any Ayurvedic practitioner, it's mostly use the Sharandhar Sahita as a monograph to treatment the patients. आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी शारदा सहिता मोस्टली यूज केला जातो. मोस्ट ऑफ द कर्वचा स्टडी त्याच्यामध्ये झालेला आहे आणि स्टँडर्डाइज स्टडी आपल्याला तिथे भेटतोय. देन अगेन सायंटिस्ट और मुनी वी कॅन सेट वाघभट हॅव ऑल्सो स्टडीड in the lateral 7th century under the Ashtanga Ayurveda. So he studied 8 different monograph of 8 different munis, and for that purpose it shows the Ashtanga Ayurveda. So ह्याच्यामध्ये 8 संहितांचं नॉलेज वाघभटांनी एक्स्ट्रॅक्ट करून रिव्ह्यू केलेला आहे. सो त्याला आपण अष्टांग आयुर्वेदा म्हणतो. सो दिस इज अवर ancient history of Ayurvedic under the Ayurveda. I hope everybody understood this. Okay. So up to this I am going to very slow. Okay. From onwards I am going to little bit increase the speed. So okay. So you have to catch my speed accordingly because I don't have that much time, because pharmaceutics is a very vast subject. And this is a very therapeutically concept that I have to go. So in later 6 millennium BC, this is 2nd millennium BC, summarized as a cuneiform clay tablet. जसे मी मागाशी सांगितलं की त्यांनी प्रॅक्टिस केली क्ले टॅबलेट वरती documentation. So this is example that how they practice or how they documented their medicine on clay tablets. So these are the clay tablets on which they have mentioned instruction to use the medicines. Okay. Also they have used some official monographs which comes in, before the 5000 BC, and first trademark known as the Terra Siligata. So these are the some documented evidence on the clay tablet, and this is the first trademark, that is a Terra Sigillata. Right. So I hope everybody understood up to this. From next my lecture I will go a little bit faster. Right. So this is enough for today. In next lecture I will carry forward my further part. So you can leave the meeting. Sir, Yes. I have a doubt about that cuneiform clay tablet. Yes. Means if it was used by some Indians, then were there other types of tablets used by another races? No. So this is not that clay tablet was used for the documentation purpose. What I have said, that is not a medicine purpose. आता तुम्ही लिफलेट वगैरे बघता, जर एखादा आयुर्वेदिक टॅबलेट बघितला तर बॉटल घेतली तर त्याच्यामध्ये एक लिफलेट असतं, ते मेडिसिन कसं यूज करायचं वगैरे माहिती आहे तुम्हाला. त्या लिफलेट मध्ये त्या मेडिसिनची पूर्ण इन्फॉर्मेशन असते, बरोबर आहे. सो त्या पिरियड मध्ये त्यांना जर एखादी मेडिसिन जर त्यांना एखाद्याला प्रोव्हाइड करायचं, काय